तर जाधव साहेब, बोला सर. आपल्याला म्हणजे आपल्याला मी ओळखतोय केव्हापासून. आप एक चांगल्या प्रकारचे वकील सुद्धा आहेत. आपलं इकॉनॉमिक्सचं स्टडी सुद्धा चांगलं आहे एकदम. आणि तुम्ही सीए ची प्रॅक्टिस सुद्धा केली होती असं मी ऐकलं होतं. तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल आपलं काय म्हणणं आहे? किती मागडल्या 10 वर्षाच्या का 50 वर्षाच्या? नाही, मागडल्या 10 वर्षाचं सांगा. तर आपली देशाची अर्थव्यवस्था आता ह्या स्टेजला अशी आहे की जर 2024ला बीजेपी आपल्या देशात निवडून आली तर ह्या स्टेजला आहे आपली अर्थव्यवस्था की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत श्रीलंका व्हायला जून जुलै जास्त आहे. मी थोडक्यात सांगितलं ह्या स्टेजवर आहे. हे मीडियानं, जी मीडिया आहे मतलब जो सरकारनं खरेदी केलेला मीडिया आहे, ह्या मीडियानं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती ही लपवून ठेवलेली आहे. तसं पाहता आपल्या जो 70 वर्षे ह्या पाठीमागच्या सरकारने जी आपल्या देशाची अर्थव्यवस्था उभा केलेली होती ती अर्थव्यवस्था पूर्णपणे ह्या नरेंद्र मोदी सरकारनं संपवून टाकली. जे पब्लिक अंडर सेक्टर कंपन्या होत्या, रेल्वे घ्या, भारत पेट्रोलियम घ्या, ह्या सगळ्या अशा महत्वाच्या, BSNL घ्या, ह्या सगळ्या महत्वाच्या सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण करून अदानी अंबानीला विकून टाकलेले आहेत. त्यामुळं लाखो करोडो लोक बेरोजगार झालेले आहेत. देशात बेरोजगारी वाढल्यामुळे लोकांच्या खिशामध्ये पैसा नाही आणि लोकांच्या खिशात पैसा नाही म्हणून मार्केटमध्ये ते जाऊन पर्चेसिंग पॉवर त्यांची कमी झालेली आहे लोकांची. कारण जर सरकारी नोकऱ्यामधून समजा एखाद्याला झाडू मारणाऱ्याला 60,000 पगार मिळत असेल तर खाजगीकरण झाल्यावर त्याला 5 ते 6,000 मिळणार ना. म्हणजे त्याची पर्चेसिंग पॉवर सर्वात खाली येणार. तो आपल्या आरोग्यावरती, कुटुंबाच्या आरोग्यावरती, शिक्षणावरती अजिबात खर्च करू शकत नाही. त्याला जी अति अल्प मिळणारा मेहनताना आहे तो फक्त डाळ रोटीवरच खर्च करू शकतो. आपल्या देशाची परिस्थिती भयानक वाईट झालेली आहे. कारण 2014ला आपल्या देशावरती मोदी सरकार जे आहे, आता काही लोक बोलतात मोदीचं नाव घ्यायचं नाही, पण तुम्ही मत मागताना मोदीच्या नावानं मागितलं होतं ना. आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी हटाव, हा जर जनतेने घेतलं मनात देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, देशाची अर्थव्यवस्था अतिशय खतम झालेली आहे. जसं की मराठीमध्ये म्हणे आजोबांनी पंजोबांनी कमवून ठेवलेलं असतं आणि नातू पार संपवून टाकतो, उडवून टाकतो मजा मौज करून, आणि मग आजोबा आणि पंजोबा सुद्धा रोडवर येतात, रस्त्यावर येतात म्हातारपणाला. अशी आपल्या देशाची अवस्था झालेली आहे. मग आता देशामध्ये मोदी हटाव तर मग भिवंडीमध्ये कोणाला हटाव? त्यांचे जे असतील ते खासदार कपिल पाटील. काय मला त्यांचं काम तर दाखवून द्या. काय कपिल पाटलांचं कुठं काय काम आहे का? तुमच्या भिवंडीमध्ये काय काम आहे? काही काम नाही, शून्य काम आहे भिवंडीमध्ये. भिवंडी शहरामध्ये फक्त त्यांचे कार्यकर्ते पोस्टर लावत असतात, ते आनंदानं नाचत असतात. ते त्यांचा नाचण्याचा हा काय नाचू द्या, आम्हाला त्याच्याबद्दल काय नाही. पण भिवंडीत काही काम नाही त्यांचं, काही शून्य काम आहे त्यांचं भिवंडीमध्ये कपिल पाटलाचं. भिवंडी शहरात तर शून्य काम आहे. ग्रामीण मध्ये काही मी गेलेलो नाही, की ग्रामीण मध्ये मी अभ्यास केलेला नाही. पण माझं म्हणणं असं की ग्रामीण मध्ये पण तीच परिस्थिती असेल. हे बघा कपिल पाटलाचं काम तुम्हाला सांगतो मी. ज्या रस्त्याने आपण ठाण्याला चाललेलो आहोत तो रस्ता 4 वर्षापासून काम चालू आहे. भिवंडी बायपास ठाणा हे रस्त्याचंच काम 4 वर्ष चालू आहे. तुम्ही जरा काचातून बाहेर बघा गाडीच्या, 4 वर्ष झाले काम चालू आहे. जर एवढं भारी काम आहे कपिल पाटलांचं आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये, एक रस्ता बनवायला 4 वर्ष लागते त्यांना. तर पूर्ण ग्रामीण भागात जाऊन, कसाऱ्यासारख्या आदिवासी भागात जाऊन तिथल्या गावाची उन्नती करायला त्यांना किती वर्ष लागेल? 100 वर्ष लागेल. 100 वर्ष पण त्यांच्यानं होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.